सुरुवातीला ज्या झीवरच्या मुलाखतीमधला संदर्भ घेऊन आज एक गदारोळ उठवला जात आहे, त्याच्यामध्ये बाळासाहेबांबद्दल, हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेबांबद्दल मी काय म्हटलं आहे हे आपल्याला ऐकवण्याची माझी इच्छा आहे. मोदींच्या नावावर मतदान करून गेलो बघा, बाळासाहेब नाव जोडलं, तुम्ही कोण जाणार आहे? बाळासाहेब तुमची प्रॉपर्टी काय? तुमचे वडील आहे, तुमची प्रॉपर्टी नाही आहे. ती प्रॉपर्टी सर्वसामान्य हिंदूंची आहे आणि त्यामुळे ती सर्वसामान्य माणसाची प्रॉपर्टी. मुळात प्रॉपर्टीचा विषय निघाला म्हणून त्याच्या आधीच बाळासाहेब हे निश्चितपणे उद्धव ठाकरेंना प्रॉपर्टी आहेत त्याचं नाहीये, पण वडील आहेत. मुळात वाचा हा विचारांचा असेल हे कसं ऐकवायचं? मतदान करून गेलो बघा, हे तुमची प्रॉपर्टी आहे का? सगळ्यांनी सावरकरांचा उद्योजक करावा ना. तुम्ही सावरकरांचा उद्योजक करत नाही म्हणून एक्झॅक्टली भांडण इथेच आहे की आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना शिव्या देतो काय अप्रिशिएट करतो, वंदन करतो का अनादर करतो? तुम्ही सावरकरांचं वंदन करताय का अनादर करताय? आता काल परवापासून तुम्ही पुन्हा लाईन बदलली, चांगलं नाही, स्वागत आहे तुम्हाला. सभा आहे ना मला असं वाटतं की करता येते. बाळासाहेब नाव जोडलं, तुम्ही कोण जाणार आहे? बाळासाहेब तुमची प्रॉपर्टी काय? तुमचे वडील आहे. मुख्यमंत्री सुशील मोदी म्हटलं की काय बोलू दाखवलं तर जास्त बरं. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीमध्ये नेहमीच माझ्यासारख्या मुंबईमध्ये राहणाऱ्या सामान्य माणसाच्या मनामध्ये श्रद्धाच राहिलेली आहे. त्याच झी न्यूजच्या इंटरव्ह्यूमध्ये मी अतिशय श्रद्धेने मी मांडलाय की बाळासाहेबांमुळे अशा प्रकारच्या हिंदुत्ववादी अनेक विषयांना चालना मिळाली. मी नेहमी मुंबईकर असल्यामुळे आणि प्रामुख्याने दंगली ज्या भागामध्ये व्हायच्या त्या दंगली व्हायच्या अशा रेरोड भागामधला रहिवासी असल्यामुळे मी नेहमीच हे मांडलं की बा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंमुळे मुंबईतला हिंदू जिवंत राहिला. त्यामुळे बाळासाहेबांबद्दलची माझ्या मनातली कधीच अश्रद्धा नव्हती. विषय चाललाय अयोध्येचा. त्यामुळे पहिलं तर असं या दिशेने नेण्याचा जो प्रयत्न आहे की बाळासाहेबांचा आपण, ते मी कधी मनात ही विषय येणार नाही आणि अशा प्रकारचं माझ्या तोंडून कधी निघणारही नाही. याच्याही आधी अनेक वेळेला बाळासाहेबांबद्दलची श्रद्धा व्यक्त करताना मी त्यांचं ऋणच व्यक्त केलेलं आहे. आणि आत्ताही झी न्यूजमधला माझा जो इंटरव्ह्यू आहे त्यातला पार्ट हा आपल्या ह्या माध्यमातून पोचत नाही आहे, तर एखादंच तो काढतोय मी की त्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा मी ती श्रद्धा व्यक्त केली. मुद्दा चाललेला आहे तो बाबरी ढाचा पाडण्याचा. बाबरी ढाचा पाडण्याचा म्हणजेच अयोध्येमध्ये ही रामजन्मभूमी आहे हे प्रस्थापित करण्याचं आंदोलन 1983 पासून सुरू झालं. 1983 पासून सुरू झालेलं आंदोलन हे विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली झालं. प्रामुख्याने विश्व हिंदू परिषदेची बजरंग दल आणि दुर्गाबाईंनी ह्या संघटनेच्या माध्यमातून झालं. एकदा नाही, म्हणजे ढाचा पडला ते तिसरी वेळ होती. त्याच्या आधी किमान 2 वेळेला अशा प्रकारची अयोध्येच्या दृष्टीने कूच झाली आणि ती सदा सर्व काळ ही विश्व हिंदू परिषदेच्या नावाने झाली. आणि त्यामुळे प्रत्यक्ष ढाचा पडताना मी त्याच्यात त्या माझ्या मुलाखतीतच म्हटलेलं आहे की हे शिवसेनेचे नाही असं त्याच्यातला भेद नव्हता. सगळे हिंदू होते आणि हे सगळेजण एखाद्या संघटनेच्या बॅनरखाली असतील तर ते बजरंग दलाच्या विश्व हिंदू परिषदेच्या बॅनरखाली होते. आणि त्यामुळे शिवसेनेचा अयोध्या ढाचा पाडण्याचा संबंध नव्हता. याच्यामध्ये शिवसैनिक नव्हते का, तर सतीश प्रधानांपासून अनेक मंडळी होती. स्वर्गीय आनंद दिघेंनी अयोध्या मंदिर होण्यासाठी सोन्याची वीट पाठवली होती. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी याच्यातला जो ओनस आहे की हो ही शिवसैनिकाने पाडली, तो ओनस घेतलाच होता. मुद्दा चालला आहे की
प्रत्यक्ष ढाचा पडताना शिवसैनिक होते का, तर ते शिवसैनिक नॉन शिवसैनिक असे कोणी नव्हते. ही प्रामुख्याने हिंदूंनी पाडली आणि नेतृत्व असेल तर ते विश्व हिंदू परिषद होतं. हा माझा म्हणण्याचा मुद्दा होता की ज्याच्यामध्ये चुकूनसुद्धा हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्याबद्दल अनादर व्यक्त करण्याचा मुद्दा नाही. नेहमीच मी मातोश्रीशी संबंधात राहिलो, संपर्कात राहिलो. आम्हा सगळ्यांना आमच्या लहानपणी ज्या काळामध्ये ह्या दंगली मुंबईत व्हायच्या त्या काळामध्ये अतिशय जवळून बाळासाहेबांना पाहण्याची संधी मिळाली, बाळासाहेबांवर राहण्याची संधी मिळाली. आमच्या एरियामध्ये दंगल झाल्यानंतर 15 दिवस त्यावेळेला छगन भुजबळजी शिवसेनेत होते. 15 दिवस त्यांच्या नारळवाडीमध्ये, आमची नारळवाडीच्या समोर चाळ, नारळवाडीमध्ये 15 दिवस सुरक्षित ठेवायचे. मुद्दा पुन्हा एकदा चालला आहे तो अयोध्येमधली बाबरी मस्जिद पडताना शिवसैनिक होते की नव्हते. माझा त्यातलाच डायरेक्ट सवाल जो आहे, जो लागला आहे, ते संजय राऊत कुठे होते. मी काही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल काही अनादर व्यक्त केलेला नाही आणि त्यामुळे जर आपला ही पत्रकार परिषद संपेपर्यंत जर ते दाखवता येत आहे, पण ते इतकं स्पष्ट ऐकू येत नाही आहे की याच्यातून ऐकवता येईल, पण आपण ती पाहू शकता. नाही, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचं काम हे आज पहिल्यांदा झालं, नेहमी होतं. आणि काळाच्या ओघामध्ये म्हणजे मुळात ती मुलाखत जे कुठलाही हेतू, राजकीय हेतू मनात न ठेवता बघतात त्यांना तर त्याच्यात काहीच चुकीचं वाटत नाही. राजकीय हेतू ठेवणारे सुद्धा काही काळ त्याची कॉन्ट्रोवर्सी निर्माण करतात, मग ती कॉन्ट्रोवर्सी फार चालली नाही की तो विषय संपतो. आणि त्यामुळे गेल्या काही दिवसामध्ये मी म्हटलेल्याचा धचा मा करणं हे खूप चाललेलं आहे. पण मला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा अवमान मी केला हा आरोप मी सहन करणार नाही. कारण त्यांच्या मनात माझ्याबद्दलची श्रद्धा ही आजची नाही. आम्ही अगदी लहान असल्यापासून, मुंबईतले रहिवासी असल्यापासून बाळासाहेबांचं मुंबईतल्या मराठी माणसावर, मुंबईच्या हिंदू माणसावर असणारे ऋण आम्ही जाणतो. आणि त्यामुळे वेगळ्या नाही, त्याच झी टी व्हीच्या मुलाखतीमध्ये बाळासाहेबांबद्दल मी जे आदराने म्हटलोय ते आपण पाहू. दादा, पण उद्धव ठाकरेंनी आता असे अनेक गुन्हे आता बाहेर पडायला लागलेत आणि आता चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा. नाही, मला म्हणजे जसं हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल माझ्याकडे आदर आहे, तसाच तो मातोश्रीबद्दलही आहे. आणि असेच संबंध माझे उद्धवजींशी पण असल्यामुळे एकाने एक बोलायचं, दुसऱ्याने दोन बोलायचं आणि त्याच्यातून तिसरंच काही निर्माण व्हायचं असं मला अपेक्षित नाही. त्यामुळे आता उद्धवजींनी त्यांच्या पत्रकार परिषदेत जे म्हटलं त्याच्यावर मी काही टिप्पणी करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंचं हिंदू माणसांवरचं ऋण हे कोणी पुसूच शकत नाही. मुद्दा चाललाय तो अयोध्येतल्या 1993 सालच्या बाबरी ढाचा पाडण्याच्या वेळेला शिवसैनिक होते की नव्हते. तर ते शिवसेना म्हणून नव्हते, तर सगळे हिंदू म्हणून होते. ते शिवसेनेचे म्हणून नव्हते, ते विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली होते. आणि संजय राऊत जे वारंवार बोलत असतात ते तर कुठेच नव्हते. संजय राऊत कुठेच नव्हते हे तर मी त्या झीमध्येही म्हटलेलं आहे आणि पुन्हा म्हणेन. पण शिवसेनेचा संबंध नाही. आणि प्रामुख्याने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल माझ्या मनात अनादर कधी नव्हता, कधी नसेल. हे पाप माझ्या हातून कधी होणार नाही. दादा, विपर्यास होतोय वक्तव्याचा असं आपण सांगताय, पण सातत्याने असं दिसते 2-3 वेळा असंच झालं का टार्गेट. आणि काळाच्या ओघामध्ये ते संपलंही, काळाच्या ओघात संपलंही. आणि जो कोणी नॉन पॉलिटिकल राजकीय हेतू नसणारा आहे तो त्यातून योग्यच अर्थ करू. यात दादा काय चुकलं. आताही ही क्लिप पाहणारा हेही पाहतो की शिवसैनिक कुठे होते मी विचारतोय, हेही पाहतोय की तिथे शिवसेना म्हणून कोणी नव्हते, सगळे हिंदू म्हणून होते, सगळे बजरंग दलाच्या विश्व नेतृत्व करते, ही त्या क्लिपमध्ये आहे. आणि प्रचंड बाळासाहेबांबद्दलची श्रद्धा हे नेक्स्ट वाक्यामध्ये आहे ते तो पाहतो. बिकॉज ही इज नॉट अ पॉलिटिकल मॅन. ज्याला काही ना काही राजकीय हेतू साध्य करायचा असतो त्याला ट्विस्ट करतो. शिवसैनिक नव्हते असं म्हणायचं का शिवसैनिक म्हणून नव्हते असं म्हणायचं. मी पुन्हा रिपीट करतो की विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली हा तिसरा संघर्ष झाला. त्याच्या आधी 2दा संघर्ष झाला आणि देशभर संघर्ष तर वारंवार झाले. ते सगळे विश्व हिंदू परिषद नेतृत्वाखाली झाले. भारतीय जनता पार्टी सुद्धा त्याच्यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखालीच संघर्षामध्ये राहिली. म्हणजे त्याही वेळेला ढाचा पडला तेव्हा
भारतीय जनता पार्टीचा माझ्यासहित जो कार्यकर्ता असेल त्यावेळेला मी भारतीय जनता पार्टीत नव्हतो, मी होतो विद्यार्थी परिषदेत. आय वॉज ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी विद्यार्थी परिषद. ते सगळेजण विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली हिंदू म्हणून होते आणि त्यामुळे शिवसेना त्यात होती, शिवसेनेने त्यात पाडलं असा दावा करणं बरोबर नाही असं माझं म्हणणं आहे. दादा याचाच अर्थ भारतीय जनता पक्ष देखील त्या ठिकाणी नव्हता किंवा भारतीय जनता असंही म्हणता येईल का? नाही, मी असंच म्हणेन की भारतीय जनता पार्टी असू दे, शिवसेना असू दे, कोणीही आपल्या नावाने नव्हतं. त्या संघर्षामध्ये प्रत्येक माणूस हिंदू म्हणून होता आणि बॅनर असेल तो विश्व हिंदू परिषदेचा बॅनर होता आणि त्या बॅनरखाली 93चा ढाचा पडताना नाही तर सातत्याने 83 पासून संघर्ष चालला आणि अयोध्येकडे कूच करणं हे त्यावेळेला तिसऱ्यांदा होतं. त्यामधल्या 2 आंदोलनाच्या काळात तर गोळीबारी झाला, अनेक जण मेलेही. आणि त्याच्यामध्ये मी हाही उल्लेख केलेला आहे की बा कोट्याचे जे कुठारी गेले ते कोण होते? ते विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, संघाचे स्वयंसेवक होते. आणि त्यामुळे माझा असेल प्रश्न तो अतिशय शार्प स्पेसिफिक प्रश्न, संजय राऊत त्यावेळेला कुठे होते हा आहे. यात शिवसेना कुठे होती, बाळासाहेबांचा रोल करा, बाळासाहेबांबद्दलचा अनादराचा पाप आम्ही कधी करणारच नाही. आणि त्यामुळे त्याच क्लिपमध्ये मग तेही उल्लेख करा ना, तो दाखवा की मी प्रचंड आदराने म्हटलंय की बा बाळासाहेब ही काय केवळ उद्धवजींची प्रॉपर्टी नाही, ती आमच्या सगळ्यांची प्रॉपर्टी असं मी त्याच्यात म्हटलेलं आहे. जयंत पाटील असं म्हणाले की बाबा आतापर्यंत आता कुठे होते, तुम्ही जे बोलताय त्याच्यावरती विश्वास तरी कसा ठेवायचा? कोण म्हणतंय? जयंत पाटील दादा तिथं होते का? दादांच्या विधानावर नाही, कोण जयंत पाटील की ज्यांनी कधी रामाचं नाव घेतलं की पाल पडल्यासारखंच केलं, ते रामाबद्दल आम्हाला काय शिकवणार? तू जयंत पाटील कुठले म्हणताय? शेकाबाचे म्हणतायत का आमचे? माझ्या शेजारचे म्हणजे आता लांब आहे. जयंतराव पाटील काय म्हणतात हे हिंदुत्व विषयामध्ये मी काळजी करण्याचं कारण नाही. उद्धवजी काय म्हणतात याची मी काळजी केली पाहिजे आणि त्यामुळे मी ताबडतोब माझे संबंधही असे आहेत की मी लगेचच फोन पण करेन त्यांना किंवा उद्धवजी कमालच आहे, तुम्ही माझ्याबद्दल असा कसा गैरसमज करून घेता. आणि कधी बाळासाहेबांबद्दल मी अशा अश्रद्धेने बोलेन का? हे मी उद्धवजींशी रिलेशन्स बोलेन. पण जयंत पाटील काय बोलले मी कशाला बोलू? दादा गेल्या काही दिवसांपासून तुम्ही जे बोलताय त्याचं तुम्ही म्हटला तसंच घरचा मा केला जातोय. तुम्हाला नाही वाटत? मते तेच तुम्ही आम्हालाही ते वाटते, पण हे नेमकं काम कोण करते? तुमच्या पक्षातलेच लोक आहेत का बाहेरचे आहेत? मी साधा सरळ जेव्हा अटॅक होतात अशा पद्धतीने, जेव्हा घरचा मा होतो त्यावेळेस तुमच्या पक्षातलं कुणी तुमच्या पाठीशी उभं राहिलेलं दिसत नाही किंवा त्यावरती बोलणं जे ते टाळलं जातं. नाही, असं मला वाटत नाही. माझी पार्टी पूर्णपणे माझ्याबरोबर आहे. ते काय प्रत्येक वेळेला टीव्हीवरून दाखवण्याची आवश्यकता नाही. आणि मी साधा सरळ माणूस माझ्या मनात येणारं बोलतो. ते बोलल्यानंतर ज्यांना राजकीय अजेंडा आहे ते त्याचा गैरसमज करण्याचा प्रयत्न करतात. सामान्य माणूस म्हणतो की यात काय चुकलं. म्हणजे आता कुठल्याच माझ्या स्टेटमेंटचा उल्लेख करण्याचं कारण नाही, कारण अशी सगळी म्हणून 2-3च आहेत. तर त्या स्टेटमेंटला आता घ्यायचं म्हटलं, मी आता एक एक्झरसाइज करणारच आहे की ज्या माझ्या एका स्टेटमेंटमुळे सामाजिक विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ती माझी क्लिप म्हणजे माझ्या दुर्दैवाने ती काय करता आलं का कळा ना पाठव. ती माझी क्लिप मी तुम्हा सगळ्या पत्रकारांना आणि तुमच्यातले ज्येष्ठ पत्रकारांना दाखवणार आहे की याच्यामध्ये मी कोणाचा अपमान केला सांगा. त्यामुळे कोण हे करतं हे कळण्या इतका काही मी धूर्त राजकारण नाही. मी साधा सरळ माणूस आहे, मोकळा झाकळा आहे, ग्रामीण भागातला आहे, गरिबीतून वर आलेला आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे प्रचंड दंगली चालल्या त्या मुंबईसारख्या शहरातून आलेला आहे. त्यामुळे बाळासाहेबांबद्दलची आमच्या मनातील श्रद्धा ही कोणी चॅलेंज करू नये. दादा मुख्यमंत्री असं म्हणाले, मुख्यमंत्री काय म्हणाले की बाळासाहेबांबद्दल बोलले, दादांना मी फोन केलाय, चंद्रकांत दादांना मी स्वतः फोन केलाय. मुख्यमंत्री महोदय, हा तू काय म्हणाले, तुला काय म्हणाले? नाही, मुख्यमंत्री माध्यमांशी बोलताना दौऱ्यावरती नगरमध्ये आहेत, ते म्हणाले की बाळासाहेबांबद्दल बोलले म्हणून मी चंद्रकांत दादांना फोन केलाय, माझं बोलणं झालं आणि नाराजी व्यक्त केली असं मी फोन. मला माननीय मुख्यमंत्री महोदयांचा त्वरित फोन आला. ते मला असं म्हणाले की लगेच तू पत्रकार परिषद घेऊन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल माझ्या मनामध्ये अनादर नाही. म्हटलं हे सांगायला लागेल. कितीतरी वेळेला मी त्यांच्याबद्दल आदराने बोललेलो आहे, पण तरीही ही आजची आवश्यकता असेल म्हणून तुम्हाला सगळ्यांना बोलवलं. एकनाथजींनी मला असं म्हटलं की बा अयोध्येच्या सगळ्या संग्रामामध्ये शिवसेनेचा मोठा सहभाग होता. म्हटलं माझं तुमत कुठे आहे? त्यांनी मला आठवण करून दिली की स्वर्गीय आनंद दिघेंनी सोन्याची वीट ही मंदिर बांधण्याची पाठवतो. हे मी विसरेन कसं काय?
माझा मुद्दा असा आहे की अयोध्येतल्या संग्रामामध्ये हे शिवसैनिक आणि हे शिवसैनिक नाही, हे बीजेपी असं नव्हतं. सगळे हिंदू होते आणि त्या हिंदूंचं नेतृत्व विश्व हिंदू परिषद करत होती, अशोकजी सिंगल करत होते. आणि त्यामुळे यात बाळासाहेब ठाकरेंचा अवमान करण्याचा काही विषयच नाही. उद्धवजींशी बोलणं झालं, उद्धवजी कन्व्हिन्स झाले आणि त्यानंतर त्यांनी बोलणं झालं. उद्धवजींशी तुमचं बोलणं झालं. मी असं म्हटलं की उद्धवजींचेही माझे इतके संबंध आहेत की मी त्यांना फोन करणार आहे की मग असं गैरसमज तुम्ही माझा कसा करून घेताय. पूर्ण माझा अर्धा तासाचा इंटरव्ह्यू पहा. ज्या इंटरव्ह्यूमध्ये व्हेरी नेक्स्ट वाक्य मी प्रचंड बाळासाहेबांबद्दल श्रद्धेने बोललोय. कधीतरी बोललोय असं नाही, त्याच मुलाखतीत बोललेलं आहे. हे मी उद्धवजींना फोन करून म्हणणार आहे. मुख्यमंत्री महोदयांचा मला लगेच फोन आला आणि ते म्हणाले की बा तुला असं काही म्हणायचं नव्हतं, पण याच्यातून समजा अर्थ असा दोन्हीच होत असेल तर तू पत्रकार परिषद घेतली पाहिजे. मी लगेच तुम्हाला बोलवलं. बावनकुळेंनी मात्र मग त्यांच्याशी त्यांचा गैरसमज झालाय का? कारण त्यांनी अगदी हातच झटकले. ते म्हणतात की हा वैयक्तिक दादांचा. नाही काही बावनकुळे आमच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न करू नका. बावनकुळेजींनी काही हात झटकले नाही. आता हे म्हणणं बरोबरच आहे ना त्यांचं की ती माझी मुलाखत काय भारतीय जनता पार्टीचा बॅनर लावून मुलाखत नव्हती. ती माझी मुलाखत चंद्रकांत पाटील होती. आणि ती मुलाखत कशी झाली तर गेल्या आठवड्या 10 दिवसामध्ये काही ना काही मुलाखती मी दिल्यानंतर झीने अशी निलेश खरे माझे मित्र आहेत, ते म्हणाले की मी ऑल द वे पुण्याला यायला तयार आहे, आपण एक इंटरव्ह्यू करा. त्यामुळे ती काही भारतीय जनता पार्टीची अधिकृत मागे बॅनर लावून पत्रकार परिषद नव्हती. हे खरंच आहे ती चंद्रकांत बच्चू पाटील यांची निलेश खरेंनी आग्रह धरल्यामुळे झालेली व्यक्तिगत पत्रकार परिषद होती. दादा हिंदी में आपकी प्रतिक्रिया. असं असलं तरी चंद्रकांत पाटील हे भाजपचे मंत्री आहेत, भाजपचे पदाधिकारी आहेत, त्यामुळं साहजिकच तुम्ही जी भूमिका मांडताय ती भाजपची म्हणून अशी घेतली जाणार नाही. नॉट नेसेसरी. ज्यावेळेला मी प्रदेश अध्यक्ष असतो, ज्यावेळेला मी म्हणतो की आता पार्टीची भूमिका मांडायला मी बसलेला आहे, त्यावेळेला ती पार्टीची भूमिका असते, अदरवाईज ती माझी व्यक्तिगत भूमिका असते. हिंदी में जी न्यूज़ पर मेरे एक मुलाकात में मैंने जो अयोध्या में बाबरी ढांचा गिराने के बारे में घटना हुई उस पर कुछ वक्तव्य किया, अपना मत व्यक्त किया. उसमें से स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे जी के बारे में अवमान करने का कोई विषय नहीं आता. उनके बारे में मेरे मन में जो श्रद्धा है वो मैं कई बार व्यक्त कर चुका हूँ. विशेष रूप से मैं मुंबई का हूँ. मुंबई में होने वाले दंगों में जिस प्रकार से स्वर्गीय बालासाहेब ठाकरे जी ने शिवसेना के माध्यम से हिंदुओं का और मराठी भाषिकों का रक्षण किया, उसको हम भूल नहीं सकते. उस प्रकार का अपराध मैं नहीं करूँगा. उसी मेरे इंटरव्यू में मैंने बालासाहेब ठाकरे जी के बारे में आदर से जो कहा है वो भी जरा देखिए ना. अब आई बात अयोध्या की, तो अयोध्या में जो बाबरी ढांचा गिराने का काम हुआ उसमें कोई शिवसेना का, कोई बीजेपी का, कोई और कोई संगठन का नहीं था. सारे हिंदू थे और वह सारे विश्व हिंदू परिषद के नेतृत्व में संघर्ष कर रहे थे. और संघर्ष जब ढांचा गिरा तब का नहीं था, वो 83 से था. 2 बार उसके पहले भी अयोध्या में कूच करने का प्रयत्न हुआ, गोली चली, कई मारे गए. वो सारा का सारा संघर्ष समय समय पर विश्व हिंदू परिषद के नाम से हुआ. इसमें शिवसेना ने श्रेय लेने का कोई विषय नहीं आता. प्रमुख रूप से मैंने ये कहा, जो शायद चुभा है, कि संजय राउत तब कहाँ थे. वो तो मैं अभी भी कहूँगा, संजय राउत तो अयोध्या में कहाँ थे. और अभी उद्धव जी ने जो इंटरव्यू किया उसमें उन्होंने कहा कि जब फोन आया अयोध्या से माननीय बालासाहेब ठाकरे जी को, तो संजय जी के फोन पर आया, तो संजय जी तब मातोश्री पर थे. तो ये मेरा विषय था. और इसमें कोई शिवसेना को प्रोवोक करने का, शिवसेना का अयोध्या का ढांचा गिराने में कोई रोल नहीं है, ये फोकट का श्रेय ले रहे हैं, ऐसे कोई वाक्य रचना नहीं है. एक पूरे आधे घंटे के इंटरव्यू में एक वाक्य हुआ है. उससे भी ज़्यादा उसी इंटरव्यू में बाला साहेब ठाकरे जी के बारे में मैंने आदर से कहा है, जो मैं इंटरव्यू में मैं नहीं, मैं लगातार कहता रहता हूँ. और उनके बारे में मेरे मन में जो आदर है वो कोई दिखावा नहीं है, वो मेरे मन से है. मैंने भुगता है मुंबई के नागरिक के नाते, उसके कारण मेरे मन में उनकी श्रद्धा है. और उस श्रद्धा से तो मैं बार बार ये कहता रहता हूँ कि नहीं भाई, ये शिवसेना और एकनाथ जी, शिवसेना में बीजेपी, ये अलग होने से कोई फायदा नहीं होगा. तो वो मैं क्यों कहता हूँ, मैं हिंदुत्व के रक्षण के लिए कहता हूँ. तो शिवसेना को वो हिंदुत्ववादी नहीं है, शिवसेना को वो अयोध्या में नहीं थे, ऐसा पूछने का यदि सवाल होता मेरे मन में,
तो बार बार मैं इन्होंने इकट्ठा आने से हिंदुत्व का रक्षण होगा ऐसा मैं कैसे कहूँगा। तो क्या आपके बयान का गलत मतलब निकाला गया ये कहा जा रहा है? ऐसे गत कुछ दिनों में कुछ पॉलिटिकल इंटरेस्ट के कारण मेरे बयानों का गलत अर्थ निकालने का प्रयत्न होता है, लेकिन जिसका कोई पॉलिटिकल इंटरेस्ट नहीं वो उसको जानता है कि मैंने क्या कहा, वो बोलता है कि आपने बराबर कहा, कोई आपने गलत नहीं कहा। पॉलिटिकल इंटरेस्ट वाले लोग जो है वो उसको तोड़ मोड़ कर, जिसको हम मराठी में ध का मा करना कहते हैं, इस प्रकार से बोला एक और बता एक ऐसे करते हैं, लेकिन वो अभी ज्यादा दिन टिकता नहीं। कुछ ही दिनों में उनको ध्यान में आते कि भाई चल ही नहीं रहा है तो वो छोड़ देते। उद्धव ठाकरे ने तो यहाँ तक भी कह दिया कि चंद्रकांत पाटिल ने इस्तीफा देना। नहीं ठीक है, तो उनकी जो गलतफहमी हुई वो शायद मैंने अभी जो वक्तव्य दिया उससे गलतफहमी समाप्त हुई होगी। मैं उनसे फोन भी करूंगा और ये कोई शिवसेना का बाबरी ढांचा गिराने में कोई रोल नहीं, ऐसा मेरा कहना नहीं। और बाला साहब ठाकरे जी के बारे में तो मैंने कुछ अनादर नहीं किया। मेरे मन में जो उनके बारे में आदर है वो दिखाने के लिए कोई जिसको कहेगा आर्टिफिशियली कुछ करने की आवश्यकता नाही। मी अतिशय शुद्ध मराठीत तेच सांगतोय की तिथे कोणी भारतीय जनता पार्टीचे हे किती जण आले बाबा तुमचे 3000, शिवसेनेचे किती आले 2000 असं नव्हतं। तो वर्षानुवर्ष 550 वर्षाचा इतिहास आहे की बाबरी ढाचा निर्माण झाला आणि राम जन्मभूमी नाकारली गेली, त्याच्या विरुद्ध 550 वर्ष संघर्ष चालला। असा एक मोठा हिंदूंचा राम जन्मभूमी मुक्त करण्याचा संघर्षाचा इतिहास आहे। त्यामुळे तिथे कोणी शिवसेना बीजेपी शिवसेनेवाल्यांनी तोडली आणि भाजपवाले पळाले असा विषयच नाही। तो सगळा हिंदूंचा संघर्ष होता। त्याचं नेतृत्व कोणा शिवसेनेने केलं नाही, कोणा भाजपने नाही केलं, ते विश्व हिंदू परिषदेने केलं। इतकं शुद्ध मराठीमध्ये मी म्हटलो आहे, इतकं शुद्ध मराठीत मी म्हणतोय। त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी ती जबाबदारी स्वीकारली होती असं दाखवलं सुद्धा जातं की बाळासाहेबांनी समोरून ती जबाबदारी स्वीकारली होती। ते जर शिवसैनिक असतील तर मला त्याचा आनंद आहे। सगळे त्यावेळेस बॅकवर्डवर होते। मी पुन्हा तेच म्हणेन की बाबरी ढाचा पडण्यामध्ये शिवसेनेची भूमिका नाही असं मला म्हणायचं नाही। बाबरी ढाचा पडण्यामध्ये बाबरी ढाचा पडल्यानंतर ओन करण्याचं काम बाळासाहेबांनी केलं नाही असं मला म्हणायचं नाही। माझं म्हणणं की तिथे चाललेला संघर्ष हा कोणा शिवसेनेचा बीजेपीचा नव्हता, हिंदूंचा होता आणि त्याला असलाच बॅनर तो विश्व हिंदू परिषदचा होता। इतकंच मला मुख्यमंत्री मुझे कहा कि आपने कुछ गलत नहीं कहा है, लेकिन उससे यदि गलतफहमी हो रही है तो आपने प्रेस कॉन्फ्रेंस लेकर ये कहना चाहिए कि बाबरी ढांचा गिरने में और अयोध्या में राम मंदिर होने में शिवसेना का भी एक रोल है। तो वो रोल तो मैंने नकारा ही नहीं है। उन्होंने मुझे याद दिलाई कि भाई हमारे सतीश प्रधान से लेकर सारे लोग गए थे। उन्होंने मुझे याद दिलाई कि आनंद दिग्विजय ने इसके लिए सोना भेजा था कि मंदिर बनने में मेरा कॉन्ट्रीब्यूशन हो। इसमें किसके मन में शक ही नहीं है। काँग्रेसचे पण लोक झाले, काँग्रेस होते बनवारीलाल पुरोहित गेले होते। मग आता तुम्ही माझ्या मतदारात बरोबर की तिथे आता एवढ्या मोठ्या विषयावर त्यावर मी सकाळी म्हटलं आज तुम्ही जागेच झाला नव्हतं। मी फुलेवाड्यात गेलो 6 वाजता। तुझं मला झोपतो की नाही कशा एकटा असेल तर तुमचा दोष आहे, काही करत नाही तुम्ही। आता झालं सगळ्यांनी काढले आता भाजप ज्या पद्धतीने तुमच्या पाठीशी उभं राहणं अपेक्षित आहे सगळं, कारण तुम्ही पक्षासाठी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हे सदा सर्व काळ कुठल्याही सामान्य कार्यकर्त्याचे मागे उभे राहतं, माझे मागे आहे। तुम्ही काही काळजी करू नका। ओके हा म्हणजे तो जरी यांना कॅरी करता नाही आला तरी यांनी ऐकलं, यांनी सगळ्यांनी मुलाखत पाहिलीच असेल। तो कॅरी करा ना, पाठवतो म्हणजे त्याच्यातच सगळा खुलासा आलाय खरं तर। हा ते सगळ्यांना पाठव प्रसन्ना तो ते ना
माझी एवढीच इच्छा आहे की बाळासाहेब ठाकरेंबद्दल माझ्या मनात अनादर नाही, श्रद्धा आहे, हे कॅरी करा. त्यात मध्येच तुम्ही राष्ट्रवादी घुसू नका. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्ष नावाचा दर्जा काढून घेतला. याची टेक्निकल कारणं असतात, पण तरीही त्याच्यावर मी टिप्पणी करणं बरोबर नाही. याचं कारण निवडणूक आयोगासारख्या संस्था ह्या आपल्या घटनेप्रमाणे स्वायत्त असतात. त्यांनी एखादा निर्णय केला की त्यावर टिप्पणी करणं बरोबर नसतं. त्याच्या विरुद्ध दाद मागण्याची सोय आहे. जसं शिवसेनेने धनुष्यबाण चिन्ह गेल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितली आहे, राष्ट्रवादी मागेल, त्यावर मी टिप्पणी करण्याचं कारण नाही. मी एवढंच वाक्य त्यात जोडलं, अशा प्रत्येक विषयावर टिप्पणी करण्यासाठी मी काय संजय राऊत नाही. जे तुम्हाला महत्त्वाचं वाक्य हवं होतं.